तर सगळ्यांना पहिला माझ्याकडनं गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनूनला फक्त 2 मिनिट कमी आहेत. गुड आफ्टरनून नको जाऊ, शुभ दुपार, कारण मी मराठी करणार ना, मराठी व्हिडिओ बनवतो ना, त्यामुळे शुभ दुपार सगळ्यांना. तर जाऊ आपण. आणि मला हे काम करायचं आहे. परवा दिवशी मी केलो नाही. आता ते साईडचं हे आहे ना आपलं, ते साईडचं होल दिसलं ना, तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते काम करायचं आहे. पहिला जाऊ आपलं रेग्युलर काम करू आणि मग तिकडनं ते काम करू. डायरेक्ट सगळे कामं करूनच बाहेर घरी यायचं. आणि माझा हात आता बघा फुल शर्ट आहे माझ्याकडे बघा, मस्त की एकदम नवीन आहे पण शर्ट, एकदम महाग पण आहे. गिफ्ट केलं आपल्याला ते. आपली जिंदगी पूर्ण गिफ्टवरच चालली. हे कुठून आहेत? हां, प्रीती गेटर्सची. तर चला, आजचा दिवस एकदम भारी जाऊ आपल्याला. लगेच हात केलो पण विषय नाही. तर बघू आता आणि बोलतो. पुढे गेलं तर 100% बोलणार भाई. जालिम दुनिया कोणासाठी थांबणार नाही आहे. थांबा यार 2 मिनिट. ठीक आहे, सगळ्यांना आपल्या आपली कामाची गडबड आहे. आम्ही थांबलो इकडं. थांब भाऊ पासून थांबला भाऊ पासून. चला जाऊ. पण सोलापुरात पण ना एवढं ट्रॅफिक व्हायला आहे बाई. बघा तुम्ही समोर, तुम्ही बघायला. कारण की मला वाटतं गणपती विसर्जन झाल्यापासून सगळेजण आपल्या आपल्या कामातून लागलेले आहेत, म्हणून पण ट्रॅफिक जाम जास्त झालं असेल. कारण की रेग्युलर एवढं होत नाही आहे तेवढं आज जास्त झालं आहे. शाळा कॉलेज सगळं चालू झालं, कारण सॅटर्डे संडे दोघांना सुट्टी होती, शनिवार रविवारी. आणि छावा पिक्चर पण एकदम 1 नंबर, खरंच 1 नंबर पिक्चर आहे भाई. रडू येते हां लास्टला पिक्चर बघताना. चला चला, गरम व्हायला पहिला. चला गरम व्हायला. आणि मिरवणुकीचे पण व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. दुनियाचे मस्त व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन बघा एकदा. खरं तर एकदम भारी आहेत. तर बघा, खरंच मस्त आहेत. सगळे गणपतीचं डेकोरेशन वगैरे एकदम भारी आहे, खरं सांगतो. जाऊन बघा जर कोण बघितलं नसेल तर. आणि मी झालं तर मी ह्यात लिंक टाकतो, तर बघा त्यात पण तुम्ही. आणि आता अजून एक 3रा पार्ट येणार आहे मिरवणुकीचा, कारण की मी 200 व्हिडिओ अपलोड केले. अपलोड नाही, व्हिडिओ काढले होते आणि त्यातनं मी 2च व्हिडिओ तयार केलेत. पण असं एकदम मस्त तयार केलेत, एकदम छाटून वगैरे करून एकदम भारी केलं व्हिडिओ. तुम्ही बघा, मला आवडेल मला वाटतं. सोलापूरचं असलं भारी भारी डेकोरेशन ना. DJ नाही आहे, DJ नसतानासुद्धाही एवढे मस्त व्हिडिओ काढलेत मी. तुम्ही बघा फक्त एकदा आणि मग मला सांगा, ठीक आहे. तुम्हाला चॅनलचं नाव माहिती असेल तर आता बघा तुम्ही. माझ्या चॅनलवर जाईल सध्या तर तुम्ही. आणि सबस्क्राईब करा बरं, करू नका पण व्हिडिओ बघा, ठीक आहे. व्हिडिओ बघण्यासारखे आहेत, कारण की मी बाहेर जाऊन व्हिडिओ काढलेत, ठीक आहे. त्रेपन्न सेकंदात फुल. म्हणजे आता रिक्षा पण 4G यायला लागलेत, कारण लाईट चालू आहे. मग कॅमेरा व्हिडिओ करतो. असंच रोज काय करतो मी त्याच्यावर. हां काकांना माहिती. हां X4 हां हां. शुभम वळसंकर. सर्व एकदम काकांना माहीत नव्हतं हे काय. म्हणजे आता लहान म्हणजे पहिल्याच्या लोकांना माहीत नाही ना हे काय, आपण काय करतो काय नाही, तर विचारत होतो. ह्या सरांना माहीत होतं साईडच्या आपल्या गोप्रो वगैरे त्यांना माहिती आहे सगळं, कारण माझा X4 आहे.
म्हणलं असलं कसलं हेल्मेट आहे म्हणून. माझा कॅमेरा चालू नव्हता पण तरी माझ्याशी बोलत होता तसं, यार हेल्मेट तुझं लई डेंजर आहे म्हणून. कसला म्हणे हेल्मेट म्हणलं. नाही हेल्मेट आहे हेल्मेटसारखंच, फक्त त्याला कॅमेरा लावला आहे म्हणलो मी. म्हणजे बरोबर ना, मी त्याला कॅमेरा लावलो म्हणून तसं वेगळं दिसायला म्हणतो तुम्हाला थोडं. आणि बघ नवीन रोड, बघ स्तुती नवीन रोड आहे बघ. बघ मला रोज म्हणते उगा एकच रोडवर फिरतो, मग एकच रोडवर काम असतंय माझं, मी काय करू. रविवारी तरी मी प्रयत्न करायला होता पण बरोबर आहे तुझं. पण आता नवीन रोडला चाललो बघ, नवीन काम नवीन रोड. ठीक आहे, हे एम्प्लॉयमेंट चौक आहे. सगळ्यांना सांगायलो, तिलाच नाही फक्त सगळ्यांना सांगायलो. तिने रोज रेग्युलर व्हिडिओ बघते माझी, त्यामुळे तिचं नाव घेतलं, बाकीचं काय नाही आहे. तिने रोज व्हिडिओ बघते, मैत्रिणी ना ती म्हणजे हां फ्रेंड मैत्रीण नसतं बरोबर. ही गाडी किती मस्त आहे यार, ही पण महिंद्राची इलेक्ट्रिक. डिझाईनच वेगळं आहे एकदम, कार्टूनमध्ये सारखं एकदम वेगळंच आहे काय तर असं. तुम्ही म्हणता ना युनिक काय तर असं, ते तसा प्रकार आहे. सगळं रिकामा झालं. आता गणपती गेले, सगळं झालं. आता येतेच त्यांची मम्मी फार देवी. चाललं थोडंसं नियम पाळा यार, थोडंसं जास्ती म्हणी नाही, थोडं नियम पाळा. पूर्ण सगळ्यांना जायला भेटतंय, सगळ्यांना सगळं होतंय. थोडं नियम पाळत जावा. मी तर म्हणतो सगळंच पाळत जावा, पण तुम्हाला होत नाही तरी थोडं तर पाळत जावा यार. म्हणजे मान्य आहे तुम्हाला गडबड असते, पण तरी पण त्या एका ह्याच्यामुळं तुम्हाला 1 तास 2 तास पण थांबू शकाल, म्हणजे थांबावं लागतंय. हे लक्षात ठेवा तुम्ही कधी पण. आपलं दुकान आज तर चालू आहे का नाही? चालू आहे दुकान. आज कुकरचं काम झालंच पाहिजे, घरी जायचं नाही त्याशिवाय. इंडिकेटर दिसून नाही झालं इथल्या इथं पण एवढा वेळ लागतो रस्ता क्रॉस करायला. काय रायडर आहे मी खरंच. कुकरचं पण काम झालं आहे. आता अजून एक काम आहे, पण ते मी कॅमेऱ्यामध्ये आणू शकत नाही, कारण की ते आणलं तर मला हे होतं, म्हणजे मला लगेच यूट्यूबकडनं हे येतं. मग कॉपीराईट हे तुम्ही करू शकत नाही. तुमचे व्हिडिओ लहान पोरं बघतात आणि असं तसं काय काय म्हणतं आणि मला व्हिडिओ हटवायला लावतं. त्यामुळे मी ते व्हिडिओज करत नाही. जाऊ दे ना मी मागं, जाऊ दे. कॅमेरा नाही आहे गाडीला, आहे स्कॉर्पिओला, तर कळलं नाही मला कसं काय नाही कॅमेरा. एवढं भारी गाडी आहे. कुठं कसं यार मला ऐकलं दुकान पण लवकर सापडलं गेलं बरोबर परत काय शॉप मोठा झाला. कालचं काम आज झालं आणि अजून एक काम आहे, भाजी आणायचं. हां मला माहिती आहे तुम्ही हसणार, लगेच भाजी आणायला गेलं की आणून दे आम्हाला पण. इकडं तिकडं लगेच कमेंट चालू होते, इकडं पण आणून दे भाजी. हां देतो इकडं पण आणून देतो भाजी सगळ्यांना. आबा तर झालं. मग पहिलं हे काम करतो, मग बाकीचं बोलतो पहिलं, कारण हे आम्हाला कसं आहे ते यूट्यूब परमिशन देत नाही मला हे करायला, हे व्हिडिओ. त्यामुळं पहिलं हे काम करतो, मग बाकीचं बोलतो तुम्हाला. तर बाई माझं काम झालं इकडचं. आणि तुम्ही ओळखता मला मी काय काम केलं ते बघा. मी दाखवते पिशवी. त्या कुकरचं खाली आहे बघा, ते पिशवी दिसली का बघा. काय तुम्ही सांगा मला कमेंट करून लवकर. पोरं तर ओळखतात, पोरी पण ओळखतात, जास्ती तर जास्त, कारण की आता पोरांपेक्षा जास्त पोरी पुढे आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळं बोललो, बाकी काय नाही. आणि मग अजून काय होतं विन्सर, ही पण इलेक्ट्रिक गाडी भारी. आज मी एवढ्या वेळात जातो इकडं, पण माझं हेल्मेट आज बघितले सगळेजण, एकदम म्हणजे असं निरखून बघितले आज निरखून बघितलं एकदम. हे भाई चोकला बघ.
ठोकला दम खात नाही कुठं साबे गाडीला सगळं हे असतंय सायरन वगैरे रिवर्स टाकल्यावर पण होत असतं यार. एक जण पॅनिक होत असतात. मी पण केलं होतं एकदा पण दुसऱ्यांना काय बोलणार नाही. माझ्या हातनं पण एकदा झालं होतं असंच. पण मी तेव्हा नवीन होतो ड्रायव्हर कळलं नवीन होतो. आता मी लक्ष देऊन चालवतो पण कधी कधी होतं आहे त्यात काही विषय नाही. आता काय बोलण्यात अर्थ नाही. म्हणजे कसं कधी कधी होत असतं कुठल्या विचारात. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो गाडी चालवताना कुठला पण विचार करायचा नाही. हां लई डेंजर ते. कधी गाडी स्पीड पकडते 100च्या पुढे जाते असं पण कधी होते माझं. म्हणून मी ना भाई माझं साईडला माझं ड्रायव्हिंग करताना माझं कंट्रोल असतं. एक जण कंट्रोल करते मला त्यामुळे पण बरं आहे. कधी कधी ते पण पाहिजे कधी कधी नाही पण पाहिजे. कारण की कसं आहे माहिती का आपण रूलमध्ये चालवतो आणि मग ते विषय वेगळा होत आहे. कसं आहे विषय वेगळा होत असतो. त्याला सारखं पण हे केलं ना ड्रायव्हरला थोडासा त्रास होत असतो. पण ते मला होत नाही कारण की मला सवय झाली आता कळलं का. तर भाई हे रोड आहे आपला नमावीच्या साईडचा रोड आहे आणि माझं सगळं काम झालं आहे आजचं. तर सगळ्यांना भेटतो असंच. तर भाई माझा आजचा व्हिडिओ इथं संपवतो आणि परत भेटू आपण एका असंच छोट्या मोठ्या कामांमध्ये. आणि माझा आवाज यायला की नाही ते पण सांगा. मी जास्त जोरात बोलालो आता काय. बाय.